नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर। या ठिकाणी आपला एक मित्र आलेला आहे बुलढाण्यावरून। कोल्हापूरचे जे वनरक्षकचं ग्राउंड आहे, म्हणजे जो रोड आहे कागलेमाळीशी लक्ष्मी टेकडी, ह्या ठिकाणावरून जो रोड चालू होणार आहे त्या रोडची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे। परंतु अनेक विद्यार्थी असं म्हणत आहेत रोड चढ आहे की उतरते आहे। रोडबद्दल माहिती मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आज जो बुलढाण्यावरून विद्यार्थी आला त्या विद्यार्थ्यांच्याकडून तुम्ही ऐका, जेणेकरून तुम्हाला पण माहिती होईल की रोडमध्ये मिनिमम किती स्कोअर होईल किंवा रोड कुठल्या पद्धतीने आहे, चढ उतर कसा आहे आणि मिनिमम काय टायमिंग पडू शकते, ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रा, कुठून आला आपण? बुलढाण्यावरून या ठिकाणी आलेला आहे। रोड कसा वाटते? कागलेमाळीची लक्ष्मी टेकडीचा जो रोड आहे ह्या रोडवर तुम्ही आला धावला आहे। आता किती दिवस? 2 दिवसाला आला आहे। 2 दिवस आलेला मित्रांनो, लक्ष द्या। भरती चालू आहे, अजून व्हायची आहे। 20 तारखेपासून चालू होणार आहे। मित्राचं ग्राउंड आहे। मित्र फक्त ह्याच्यासाठी आलेला आहे की बाबा आपलं ग्राउंड निघून आपण वनरक्षकमध्ये भरती व्हावं, ह्या दृष्टिकोनाने या ठिकाणी आलेला आहे। बुलढाण्यावरून इथं येत असताना काय विचार होता की बाबा रोड चढ उतरते की आपल्याला सराव करायचा म्हणून तुम्ही इथं आलाय का फक्त रोड बघण्यासाठी इथं आलाय? सराव करण्यासाठी सराव करण्यासाठी आला, म्हणजे तुम्ही इथं राहायला आला? इथं राहायला आलेला। मित्रांनो लक्ष द्या, रोड कसा वाटतोय? आज तुम्ही पळालाय, काल पळालाय आणि आज भरपूर पोरे यायला आले या ठिकाणी। रोज रनिंगसाठी पोरे येत आहेत, रोज टायमिंग काढत आहेत। काल होता तुम्ही मगाशी मला बोलला होता की कालच पोरं आलेले 16:38 16:30 टायमिंग टाकले। काय वाटते 16:38 टायमिंग विद्यार्थी पोरं टाकले असतील काय? सर तो प्रत्येक अकॅडमी 1-1 2-2 मुलगा असतो, म्हणजे 100त 1-2 पोरं आहेत। मित्रांनो लक्ष द्या, 100त 1-2 पोरं 17च्या आत येणार आहेत। मिनिमम किती मार्क पडतील असं वाटतं आपल्याला? 60-50 मार्क। म्हणजे मी तुम्हाला जो स्कोअर सांगितला मित्रांनो ओपनचा आहे तो 160+ आणि कास्ट कॅटेगरीचा आहे, जे स्पोर्ट्स असतील, भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील त्यांचं, त्याच्यानंतर ST कॅटेगरी असेल, SC कॅटेगरी असेल, त्यांचं जे मेरिट आहे ते मेरिटचा व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे। त्या पद्धतीने जर तुमचा स्कोअर होत असेल तर तुम्ही 100% या ठिकाणी फिजिकलला यावं असं मला वाटतं। हा रोडला सुरुवातीला चढ आहे का उतरते? थोडा चढ आहे। सुरुवातीला थोडा चढ आहे आणि पुढे गेल्यानंतर काय वाटतं? पुढे गेल्यानंतर प्लेन आहे। रोड सुरुवातीला आपण पळतोय, येताना आपल्याला जड वाटतं की नॉर्मल वाटतं? येताना मग उतार, येताना पूर्ण उतार आहे। मित्रांनो ज्या टायमाला तुम्ही जाणार आहे, समजा एक मुलगी जर या ठिकाणी धावत असेल 1500 मीटर, तर या ठिकाणी पूर्ण फ्लॅट रोड आहे, म्हणजे सरळ रोड आहे, यात चढ उतर काही नाही आहे। आणि जर वाटत नाही जर समजा तुम्हाला जर 5 किलोमीटर धावायचा, 2.5 किलोमीटर जात असताना आणि 2.5 किलोमीटर येत असताना, सुरुवातीला मी आता सांगतो इथून जर तुम्ही एक 1400 ते 1300 मीटर गेल्यानंतर पुढे 400 मीटर चढ आहे। 400 मीटर चढ झाल्यानंतर परत 200 मीटर फ्लॅट रोड आहे आणि परत 100 मीटर उतरते। 100 मीटर उतरती झाल्या परत तुमचा टर्निंग पॉईंट आहे आणि सेम जेवढं तुम्ही चढती उतरती गेला तेवढंच टायमिंग तुमच्या या ठिकाणी लागणार आहे। मिनिमम किती मिनिट जाईल असं वाटतं तुम्हाला? ओपन कॅटेगरी 160+ ओपन कॅटेगरी मिनिट जाणार आहे। मित्रांनो हा आपला मित्र आहे, हा बुलढाण्यावरून आलेला आहे। हा मला आल्यानंतर भेटला, परंतु मी सुरुवातीला माझं रनिंग होतं त्यामुळे मी त्याच्याशी बोललो नाही। आल्यानंतर त्याशी संवाद साधला, तो बुलढाण्यावरून आला म्हटल्यानंतर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे। माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।